नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2025 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. सो एकंदरीत आज MPSCने 2025चं टाइम टेबल जाहीर केलेलं आहे आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे 2024च्या ज्या परीक्षा आहेत त्याच्या मुख्य परीक्षेच्या सुद्धा तारखा आयोगाने जाहीर केलेल्या आहेत. या सर्व तारखा आपण वन बाय वन बघूया आणि या तारखा तुम्ही नोट डाऊन करा आणि याच्यानुसार तुमचं प्लॅनिंग करा. तसेच याच्यामध्ये शेवटी 2025च्या ज्या परीक्षा होणार आहेत त्याच्याही आयोगाने प्रिलिम्सच्या डेट दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. सर्वात प्रथम महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी 5 जानेवारी 2025ला होणार आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण याच्यात एक विशेष म्हणजे ही जी परीक्षा आहे त्याची मुख्य परीक्षेची सुद्धा तारीख आयोगाने जाहीर केलेली आहे. सो महाराष्ट्र गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2024 ही 1 जून 2025ला होणार आहे. सो हे लक्षात ठेवा. STI PSI ASO 2024 मुख्य परीक्षा ही 1 जून 2025ला होणार आहे आणि निकालाचा अंदाजित महिना आहे सप्टेंबर 2025. तसेच आपणा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही 2 फेब्रुवारी 2025ला होणार आहे आणि आता याची मुख्य परीक्षेसुद्धा तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. सो महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 ही 29 जून 2025ला घेण्यात येणार आहे आणि याचं जे अंदाजित निकालाचा महिना आहे तो आहे ऑक्टोबर 2025. सो हे लक्षात ठेवा. गट ब मुख्य परीक्षा 2024 1 जूनला होणार आहे, तर गट क मुख्य परीक्षा 2024 29 जूनला होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी येणाऱ्या 1 डिसेंबरला होणार आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण या परीक्षेच्या जे मुख्य परीक्षा आहे त्याच्यासुद्धा डेट्स आयोगाने जाहीर केलेल्या आहे. सो हे एक महत्त्वाचं अपडेट आहे, हे लक्षात ठेवा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 ही एप्रिल 2025मध्ये होणार आहे. सो हे लक्षात ठेवा. आणि ह्या ज्या तारखा आहेत त्या आहेत 26 एप्रिल 27 एप्रिल आणि 28 एप्रिल या 3 दिवशी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 होणार आहे. सो ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपली परीक्षा 1 डिसेंबरला झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा टाईम टेबल करण्यासाठी आता तुम्हाला इथं तारखा आलेल्या आहेत, त्याच्यानुसार तुम्ही बरोबर याचं प्लॅनिंग करू शकता. सो एकंदरीत आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेला 5 महिने भेटलेले आहेत. सो त्याच्यानुसार तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा. तसेच महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेसुद्धा डेट आयोगाने जाहीर केलेल्या आहेत आणि ही 2024ची वनसेवा मुख्य परीक्षा 10 मे 11 मे 13 मे 14 मे आणि 15 मेला घेण्यात येणार आहे. सो एकंदरीत या 2024मध्ये च्या परीक्षा आहेत त्यांच्या या डेट्स आहेत, त्यांच्या मुख्य परीक्षेच्या या डेट्स आहेत. आणि आता 25च्या ज्या परीक्षा आहेत त्याच्या डेट्स बघूया आपण. 2025ची राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 28 सप्टेंबर 2025ला घेण्यात येईल. सो हे लक्षात ठेवा. आणि याचं जे नोटिफिकेशन आहे म्हणजेच अर्ज भरणे हे जानेवारी 2025मध्ये याचं ॲड येईल. सो त्या महिन्यामध्ये आपल्याला याचे ॲप्लिकेशन भरावे लागतील. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चे जे डेट्स आहेत ते आयोगाने दिलेले नाही. आपल्याला सर्वात माहिती आहे की 2025ची जी मुख्य परीक्षा आहे ती डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे आणि त्या आयोगाने असं सांगितलं की या परीक्षेचा दिनांक जो आहे तो स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. सो एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की 28 सप्टेंबर 2025ला प्री होणार आहे आणि त्याच्यानंतर एकंदरीत 4-5 महिन्यानंतर ही मुख्य परीक्षा होईल. याची जी डेट आहे ती आयोग 28 सप्टेंबर 2025 नंतर देईलच. तसेच महाराष्ट्र गट ब पूर्व परीक्षा महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही 9 नोव्हेंबर 2025ला होणार आहे, तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही 30 नोव्हेंबर 2025ला होणार आहे. सो एकंदरीत आपण बघू शकता की 2024च्या ज्या प्रिलिम्स आहेत त्या थोड्याशा लेट झाल्यामुळे 25चं शेड्यूलसुद्धा इथं लेट झालेलं आहे. कारण की आपण बघू शकता की 25ची राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 28 सप्टेंबरला होणार आहे, गट ब पूर्व परीक्षा ही 9 नोव्हेंबरला होणार आहे आणि गट क पूर्व परीक्षा ही 30 नोव्हेंबरला होणार आहे. सो एकंदरीत हे जो टाईम टेबल आहे तो थोडासा वर्षाच्या अखेरीस इथं शिफ्ट झालेला आहे. आणि याचं जे रिझन आहे आपण ते सांगितलंच आहे की 2024च्या परीक्षा लेट झाल्यामुळं या 25च्या परीक्षासुद्धा लेट होणार आहेत. सो एकंदरीत तुम्ही या सर्व डेट्स नोट डाऊन करून ठेवा आणि याच्यानुसार प्लॅनिंग करा. तसेच 1 डिसेंबर 2024ला आपली जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 होणार आहे त्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि या परीक्षेच्या ज्या मुख्य परीक्षेच्या डेट्स आहेत त्यासुद्धा इथं आयोगाने देऊन विद्यार्थ्यांना एक क्लॅरिटी इथं दिलेली आहे. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.